बघू शकतात किती सुंदर अशा करंज्या बनवून तयार होतात। नमस्कार मंडळी, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज आपण सुक्या खोबऱ्याच्या करंज्या पाहणार आहोत, ते पण खूप साध्या सोप्या पद्धतीने। इतकी खस्ता ही करंजी बनवून तयार होते, बघू खूप सुंदर आणि झटपट होतात या करंज्या आणि खायला पण तशाच अप्रतिम लागतात। खूप कमी तेलकट पण होतात, अजिबात तेलकट होत नाही ह्या करंज्या, बघू शकता तुम्ही। चला तर मंडळी सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आधी सारण करून घेऊ। 2 वाटी इथे मी सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे आणि त्याचबरोबर 1 वाटी मी साखर घेतलेली आहे आणि वेलची अशी सोलून घेतलेली। ही साखर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। वेलची आणि साखर दळल्याने एकत्र याची चव प्रचंड छान येते, म्हणून मी साखरमध्ये वेलची टाकून घेतली। मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं। जर तुम्हाला करंज्या जास्त गोड हव्या असतील तर तुम्ही इथं साखरेचं प्रमाण थोडं जास्त घेतलं तरी चालेल, काही हरकत नाही। हे छान आता पिठी साखर करून घ्यायची। एका भांड्यात हा खोबऱ्याचा किस काढून घ्यायचं आहे। ही साखर पण मस्त अशी दळली गेलेली आहे, हे पण याच्यात मिक्स करून घ्यायची। हे सारण छान असं मिक्स करून घेतलेले आहे। आता आपण कणिक भिजवून घ्यायची आहे। 1 वाटी मैदा घेतलाय आणि त्याचबरोबर अर्धी वाटी रवा घेतलाय। रवा बारीक आहे, बघू शकता, बारीक रवा घ्यायचा आहे। रव्यामुळे खूप अशा खस्ता करंज्या बनतात, खूप सुंदर होतात, खुसखुशीत होतात। आता हे एका परातीत काढून घ्यायचंय हे पीठ, रवा, चवीनुसार मीठ। प्रत्येक गोड पदार्थामध्ये मीठ टाकायचं, छान लागतात, चव अशी काही वेगळीच लागते। जर तुम्ही तुपात तळणार असेल तर तुम्ही तूप टाका, जर तेलात तळणार असेल तर तेलाचं मोहन टाकायचं इथे। तर हे मोहन सगळ्या पिठामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचंय। मोहन छान मिक्स झालेले आहे आणि बघू शकता अशी मुठ्ठी तयार होते, म्हणजे मोहन मस्त परफेक्ट झालेलं आहे। आता हे जे पीठ आहे हे आपण दुधात भिजवणार आहोत। दूध जास्त गार नाही, गरम नाही, कोमट दूध आहे त्याच्यात भिजवून घ्यायचं, म्हणजे 1-1.5 महिने पण छान आरामात राहतात आणि खायला पण ही करंजी खूप चविष्ट अशी लागते। हे करंजीचं जे पीठ आहे, रवा टाकलेला आहे म्हणून थोडंसं सैलसर ठेवायचं आहे आणि 1.5 ते 2 तासासाठी छान असं मुरू द्यायचंय। करंजीचं पीठ छान असं मुरलं गेलेलं आहे। आता काय करायचं, हे जे छोटे छोटे गोळे हे मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं। बघू शकतात मिक्सरमध्ये छान असं फिरून घेतलेलं आहे। याने हे पीठ एकदम असं एकजीव होतो आणि जो खस्तापणा पाहिजे करंजीला तो येतो। आता सगळं पीठ या प्रकारे आपण दळून घ्यायचंय, म्हणजे 1-2 मिनिटासाठी असं फिरून घ्यायचंय। बघू शकता सगळं जे पीठ होतं छान असं मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे। आता हाताने थोडंसं मळून घ्यायचंय। खूप सुंदर आणि इतके खस्ता होती ही करंजी या पद्धतीने केल्यावर। बघू शकता किती असं पांढरं शुभ्र पीठ दिसतंय। चला तर आता पटापट आपण करंजी लाटून घेऊ। छोटासा गोळा घ्यायचा आणि पातळ अशी पुरी लाटून घ्यायची। बघू शकता मंडळी इथं छान अशी पातळ पुरी लाटून घेतलेली आहे। आता हा जो करंजीचा साचा आहे याच्यात ठेवून घ्यायची। बेदाणा टाकायचा, गच्च असं सारण भरून घ्यायचं याच्यामध्ये, म्हणजे छान होते। आपण ज्या फिरकीने कट करतो करंज्या त्याला इथं साईडने दूध किंवा पाणी लावावं लागतं, साच्याच्या याला गरज पडत नाही। आता साचा बंद करायचा आहे, छान असं दाबून घ्यायचं, म्हणजे करंजी तेलामध्ये जेव्हा तळताना आपण फुटत नाही। छान दाबलं का एक्स्ट्राचं पीठ काढून घे, सहज निघतात आणि खूप सुंदर आणि छोट्या छोट्या अशा करंज्या बनून तयार होतात। याच पद्धतीने आता आपण सगळ्या करंज्या करून घ्यायच्या। तर मंडळी इथे सगळ्या करंज्या माझ्या करून झालेल्या आहेत। एका साईडला तेलही छान तापलेलं आहे।
आता करंज्या तळून घ्यायच्या आहे. एका साईडने छान असा कलर आला का दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचे आणि मस्त असा ब्राऊन रंगावरती तळून घ्यायचे. बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. काढून घ्यायच्या आणि याच पद्धतीने आता आपण सगळ्या करंज्या तळून घ्यायच्या. पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे. बघू शकता मंडळी, सगळ्या करंज्या इथं बनवून झालेल्या आहेत. साच्याने बनवल्यामुळे सगळ्या एकसारख्या होतात आणि थोड्याशा झटपट पण होतात. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा खमंग रेसिपी सोबत. धन्यवाद.